राम राम मंडळी. शाबास. वा वा. कसं आहे, अहो पोटाची तीस भर खळगी भरण्यासाठी हिरण्यकी शंभू महाराजांच्या हाताखाली आम्ही द्वारपाल म्हणून कामाला आहे. बरं काय होतं, आमचा महाराजांचा स्वभाव फार काढा की वेळेचं पार उपस्थित नाही राहिलं का नसताना बोललं घ्यावं लागत नाही. पण मला जोडीदार भेटला नाही. अहो 2 दिवस झाले त्याची माझी गाठ भेट नाही. नक्की आज तो कुठं, हा काय करतो, चौकशी केली पाहिजे. हा किती घ्या दावा जीवाचा मित्र आहे. हो अहो 2 दिवस झालं मी आज कोटी फुटक्या उडतो. आता तो खाली देऊन येऊ पार. 2 दिवस झाले आमच्या दोघांची गाठ भेट नाही. चौकशी केली पाहिजे. चला काही खालसाला झाली का डोळ्याची, का डोळा फुटलंय? त्याला मी आता का काय आहे, त्याला मारण्याच्या परी आहेत. कोण कसं मारायचं, कोण कसं मारायचं. मिळालं तर मिळालं, उद्या मिळालं. आता तुझी बायको काय बदल मला नाडी बघाय पाहिजे. याद आहे का काय? अयो पार गाल पडलं. या काही की कसं झालं, कशी काळाली समजा. या काही कसं झालं. पण लोकांनी सांगितलं रे तू रडतो का, तू डॉक्टर आहेस, मग याची चौकशी कराय. तुला काय होतंय याची चौकशी मला. आता जीप काढली रे. पण मग त्या किती माणसाची आशा पाठी मागे शिल्लक राहती. त्याच्यासाठी परत या. अरे बुतार्थ नाही झालं जोडीदार. गरम जिलाची काढली खातोय मी. आता म्हणल्यावर काय खाईल. मग जेवढा शेंगा खातो रे, नाही खायचं. मी आता खायचं खाते. गेल्या वर्षी या दिवसातही जेवढा शेंगा खायचा रे. त्या काहींची कसं झालं, मला दारू आणू रे चालली. तुझ्या बापाने हॅलो हॅलो जरा आवाज देत थोडा. तुझ्या बापाने असं वाटत का नाही रे? काय हा अरे मी निम्मावरून निम्मा खाली राहिलो ना. मी म्हणलं तू गेला. तू नुसती माहिती आईची वाट बघ. नाही मला नाही नाही वेळेच हजर आहे का होत्या रे. वेळेचा तू कवा आलाय? एकतर महाराज खावळा देत माझ्या. तू कवा आलाय? तू कधी आला इथं? मी 7 वाजता इथं आलोय. मग मी 8 वाजता आलोय. 7 जास्त का 8 जास्त? गेल्याचा आजार आहे. कधी शाळेत जाता का शाळेत? नाही तर तुला दिवा लावला शाळेत जाऊ. दिवा लावला मग 6 वर्ष बालवाडी नापास. मग आमची मॅडम मध्ये वाडा घरी लोक राहतो. मग कधी नको राहू. शनिवार रविवार तर आम्ही हजर. आणि सुट्टीच्या दिवशी काय करायचं? शाळा सारवाय कोण होतो? काय याला शाळेत येतं डोमलं. एक दिवस मास्तरने याला विचारलं या कळल्या किती. हे याडपण म्हणलं 11. जेव्हा मास्तर उठलाय तो पडलाय धरून. 11 म्हणलं मला लय मारलं. मग शाळेत मी हुशार 1 नंबरचा विद्यार्थी कधी बघा का कोपऱ्यात आहेत. हा मग मागून चांगलं दिसत.
अरे दिसात काय तुला काय बोंबलं येत नव्हतं बरं दिसात. मग मला विचारलं म्हणजे बाळू बरं हा. म्हणजे एकावर किती म्हणजे एकावर एक तू कसं आपल्या बापाने अशी उजळणी केली होती की एका एक दोघे जण. अरे पहिला एकाचा काढला आणि त्याच्यावर एकाचा काढला हा. एकावर एक दोघं अरे एका एक 11. हा 11 जण 11 जण एक बी ठरले काय ना मला पैसे ते आणि मी लेट होतो काय झालं बाबा. अरे लेट म्हणजे तुला माहितीये काय? काय मला लागला गाड्याचा नाद. काय म्हणतो. हा हा म्हणलं लोक काय गाडा दाबतीच्या म्हणलं आपण गाडा दाबतायचा शाबास. एक नंबरचा बक्षीस कमायचं काय बोलतो बाबरा. हाई काही करायची नाही म्हणलं. हा. मग लगेच चाकणला गेलं 4 बैलांनी एक गुढी घेऊन आलो लय बाल गे तू. आणि जेव्हा गावात गाडा निर्वया नेलाय वा असा गावात कुणाल उधाळला प्रत्येकाने पदर आणला असेल पदर आणि खर्च कोणता आहे? माझा सगळा खर्च बरं मग वरच्या इशी पासून गाडा काढला थेट खालच्या इशी पर्यंत. शाबास. पण काय झालं इशी जाऊन गाडा गुतला. कसं काय रे. केलं म्हणलं गाडा गुतलाय का हा. खाली वाकून बघतोय गाड्याचा आग झाला लांब. ते बाप चुकलो ना बाबा. म्हणलं आग कमी केला पाहिजे. गेला बाई खरंय. मग गाडा घेऊन डोराच्या इथं हा डोराला म्हणलं आग कमी कर. शाबास. डोरा निघाला तापाया हा. लाल पडक झाला बर. ठेवला ऐरणीवर वा. त्याने छन्नी धरली मला मला टाक वरून घालाचा टोल्या वा ते वरून घालाचा टोल्या टाकला हाताचा तुकडा उडाला तसा लोहाच्या अंगणात. नाही गेला असेल आता गेला. लोहाराचं कुत्र तिथं बसलं होतं. हा. त्या कुत्र्याला वाटलं वरून काही गाडीने मार काय तरी खायला आहे. जसं कुत्रं पळालं तसा हाताचा गोळा गिळला नाही ना गिळला असेल. आणि मग काही कुत्रीच्या पोटात ए, झालं आता ते आग मध्ये ऊन कसं आहे आता. कुत्रू कुणी काही पळेल लय पळायचं का. पण इकडं वळायवर तिच्या वळायवर चढलं ना असं कुत्रू बारा बारा हागलं. हा जसं कुत्रू हागलं तशी वळायची इथली माझ्या डोळ्यानी पाहिलं. लबाड बोलायचा नाही. आता तापात बरोबर का इकडे इकडे मला. काय मला कुत्र पळालं हा वळायवर चढलं चढलं हागलं त्याच्यावर हागलं कुत्र वळायची इथली. म्हणून तुला टाइम झाला का? अरे चालायचं बाबा त्याची म्हणे भाव मध्ये होण्याचं वाटेकरी असं खरंय. बरोबर आहे का नाही. हा. अरे तू बैल गाडा केले मी काय गप्प बसू का. हा? डायरेक्ट बिलेच्या बाजारात गेलो. हा. हा? सोमवारी डायरेक्ट बिलेच्या बाजारात गेलो. हा. 4 बैल आणि 1 गुढी घेऊन आलो. याला म्हणतात इरी. हा म्हणलं प्रत्येक घाटामध्ये हा बाजार 1 नंबरचा मान कर राहील. मग ए तू पण तुला माहिती का घरी आणि ऐकून पोरं लय खुश झाल्यात रे. तू परायचं माझ्या घरी. काय म्हणतो हा अजून? म्हणलं म्हटल्या बापानी 4 बैल घेतल्यात. अजो म्हणलं बाळा बैलांची नावं काय ठेवल्यात हा सांगितली. काय म्हणलं योग एकाचा योग लोकाचा योग मागितला योग मागायचा आहे. 4 बैल घेतल्यात मला आपल्या बापानी. ओ मुस्कट झडकू का धरून सांगा मंडळी अशी कंच्या बैलांची नाव आहेत बरं. एक एकाचा आणि एक लोकाचा. एक मागितलाय आणि एक मागायचाय. अरे तो राजा म्हणत होता. राब्या काय तुला मला एक एकाचा आणि एक लोकाचा आणलाय. अरे तुला माहिती आहे बैल आणल्यात म्हणल्यावर त्याला रतीब लावला पाहिजे. खरंय. ताकद आली पाहिजे का नाही. मग काय विचारायचं तुला जो रतीब चालू केला सरकी म्हणलो का गावाचं पीठ म्हणू नको तो डाळ म्हणू नको अशी बैलांची तब्येत बनवली वरून एकदा लिंबू ठेवलं का बरगडीत गुतात ते जाम बैल लिंबू ठरत नाही पाठीवर जाम. मला ती काय उत्सवाची डबरी वासर नाही वडी नाही, नाही जाम. गाड्याची बैल आहेत. हा. मला प्रत्येक हातामध्ये हा बाजार 1 नंबरचा मानकरी होणार. हा, मग काय पण तुला माहितीये गेल्या वर्षी माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं बाबा. कोणतं ठकीच चायना ठक्की कुठे दिली रे. तुला दिली माहिती काय कोणच्या मागे पळून गेली का. अरे नाही कुठे गेली मुंबईत असते आता. ए, मग आईला 50-50 हजार रुपये माझ्या कर्ज झालं पण तुला सांगतो ना जावाई सोनं भेटलं. आईला चांगलं झालं बा. मग कोणतंही चांगला असावा त्याच्या माग आपला असावा. नाही पण तुला नक्की याच्यावर नाही मारायचं. नाही बरं झालं ठकीचं उरकवलं. तिचं लग्न करून दिलंय ती कोणच्या सगळं गेली नाही. पाहुणं चांगल्या कामाचे. तुला सांगतो 5-50 हजार गरीब तुला सांगतो कर्ज झालं पण जावाई सोनं भेटलं बा. मग गव्हर्नमेंट सर्व्हिस 1 नंबर सर्व्हिस. पुढे कामाला हातगाड्यावर येतोय बॉम्बे. बरोबर ते पुरीचं भागात आहे ना. मग काय बाकीचं काय करायचं. पुरीचं वाघाचं बाई. खाणं पिणं कपडा लत्ता व्यवस्थित आहे. बोलताना नीट नाही बोलता येत. जाऊ दे मला असू दे. हा. कष्ट करू खात्यात ना. बस. ए, मला बोलतो काल आम्ही फोन आला रे. कोणाचा हा टक्कीचा. मला म्हणली हॅलो. हा. मला कोण बोलतोय हा. म्हणली मी ठोकू बोलते. हा. मला म्हणली पप्पा. कोणला म्हणजे पप्पा
आईचा पप्पा ते बरोबर आहे. म्हणलं काय ग बाई? हा. हा म्हणली मम्मीची तब्येत कशी काय? मम्मी हा. मै तुपली आई. हे काय बिघडलंय की काय? आता मला सांगा माझी बोर माझ्या आईला मम्मी म्हणेल का? मग? अरे बाई बायको आहे का? लई टाळ्या देणार आहे पाहिलं रे तुझ्यापेक्षा कमी आपल्या बापाने हिच्यावर टाळे देतात का तू का द्या ते म्हणलं खापर आहे मला खापरा तुकायची सवय. पण तुझ्या सगळं सारखं खापर असतं का उचित अरे तिचा फोन आला मला पोरीला भेटायला गेलं पाहिजे हा. मग गाडी झाली आणि बॉम्बेला गेलो हा. पण आता 4-2 दिवस तुम्ही राहिलो मुंबईला मला कोण तिथं करमात रे हा. आणि इथं गाडीची वैल घेऊन ठेवलं पोरीला म्हणलं मला आता इथं मी थांबवत आहे मला गावाला गेलं पाहिजे गाडी धरली गावाला आलो हा. घरी आलो बायकोला ना खावाळली मग काय म्हणले तुम्हाला आता फिरायला लागत आणि गाड्याची बैल घेऊन ठेवल्यात हा ना मग खबर नाही तर काय बाई मग 8 दिवस तिकडे राहिलाय तिला माग कसं खातावल्या आणि वर हातावल्या आणि मी कुठं दुबईत होतो का 5 वर्ष अरे पण गाड्याची बैल घेऊन ठेवले म्हणजे त्या बायकोला टेन्शन करायचे. टेन्शन मग बरं बैल काय धरून देतात का बारकाली बोर आहेत आता मग? त्यांना धरून देतात का हा. तिला म्हणलं खवडलं गो पोरीला भेटायला गेलो होतो म्हणलं बायला खाया म्हणली खाया मारण्याचं टाकलं पाणी कुठं बाजली जवळ जवळ येऊन देत मग नसते. काय आता काय म्हणलं जवळ येऊन देते का रे बैल मग केवढा म्हैसूर हे मग मला डोक्याची राग आला हा. हा, लगेच 4 बैल सोडली आणि आपल्या नदीवर घेऊन गेलो बैलांना हा मग पाण्यावर हा. तुला काय सांगू जोडीदार पहिल्या तलाक्यातली मी नदी आठवली 4 बैलांनी बैलांनी निम्मीनं जी आठवली मग मी म्हणलं बैल पाणी पिऊन भोगून मारायला हो बसल्यात ना. तशीच बैल वडीत 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 आपल्या माळाला घेऊन आलो इथं वर माथ्याव बैलाची चार फुगली रे मग ती माग वळून बघतोय मला, काय इथं थांबल्यात हा. जोडीदार तुला काय सांगू हा. जेव्हा बैलांनी मुताईचा रट्ट्या लावलाय हा. असा मुताईचा रट्ट्या लावलाय लोटावं लोट लोटावं लोट लोटावं लोट ती वळई पिटली होती ना हा. इथून पाणी गेलं इकडे फार तळ्याक खाली हा अरे आखरीच्या काळच्या अरे बैलाच्या मुताची गुलं वळ येईल तर का कुत्रा आगल्या वळई पेटत का हा? ही तुला काय वाटलं मी यासाठी गचपाऱ्या दिसतोय का बरं जाऊ दे सिंगल केल्याशिवाय माणसाला कोणी सिंगल बाजीत नाही. चालायचं ना बाबा अरे किती गेलं आपण जीवाचे मित्र आहे, आहे. 12 वर्ष झालं इथं महाराजांची इथं आपण नोकरी करतो आहे का नाही पण इथं आता तुला सांगतो एक तर आपला प्रपंच वाढत चालला तसं इथं बागात आहे का रे नाही ना बागा अरे काय असं बागाच आहे आणि मला तर एवढी पोर पहिल्या पोराला पाळणा बांधला अजून सोडला नाही. आणि सोडूच नको नाही पोर असं पोरं जर माझ्या अंगावर पडली तर खाली दिसत नाही मी एवढी पोरं. तू काय यावेळेस ऑपरेशन वगैरे ना म्हणलेस की बायकोला म्हणलं ऑपरेशन कर हा. ऑपरेशन कर दवाखान्याची गाडी घरी आली का माई बायको आंब्यावर जाऊन बसायची वर. हा त्याला नाही द्यावं का म्हणत असतात डॉक्टर हातावर त्याला पुढे ऑपरेशन तिथं आंब्यावर जाऊन बसत का आणि गाडीच नेऊन आंब्या खाली उभी केली हो अरे चक्क वरही बसत बस का बाई ना बोलती मग 1 वर्षी तर 6 महिने गावली नाही त्याला नाही द्या वाटत ते मग डोकं चालवलं हा बँकेकडून कर्ज काढलं नाही शाबास. बँक कर्ज किती वा. बँकेचा पैसा वाईट मार्गाला लावायचा नाही लावायचा नाही. बँकेकडून कर्ज काढलं हा. वावरत वांगी लावल्यात हे वांगी बघाय बघा घे वांग बंगाली वांगी याची वांगी आहेत का कलिंगड आहेत एवढाली काळी वांगी बंगाली काय म्हणतो? सगळा माल ढाऱ्यावर सप्लाय होतो अजून मग आम्ही रोज ढाऱ्यावर ठेवतो. हो पण तुम्ही का तुमचा तर लई खर्च सारखा इकडे लई मोठा शेतकरी रे हो. अरे तुला माहितीये का ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि त्यांची सेवा करा खरंय अरे म्हाताऱ्याला बसा या म्हाताऱ्याने 50,000 रुपयाचा वाडा घेतलाय पहा. म्हणलं बाबा केवढं तीर्थयात्रा करीत फिरा फिर काय तुम्हाला घरी आता काम नाही काय नाही तो म्हातारा लय भारी अरे गावात आला ना काय विचारायची वा? डोक्यात शिंदेशाही पगडी हातात बोनसाची काठी हा. म्हातारा जर गावात घुसलं लायसन असून हाक्याला बंद व्हायची. लायसन असून हॉटेल बंद व्हायची याला कारण काय शिळी पाहिजे उचलायचं आणि रट्ट खाऊन दुपारा घरी यायचं पण मी तुला एक सांगतो काय? तू घोडं जर माझ्या वांग्या जर हा. आलं तर मी घोड्याचं चंगड मुडी कोण मी
पण भात करायचा नाही माझ्या बरोबर नाकात बोट जाईल नाही लाई भात काय झाला करायचंय हा तो दिमाग करायचा नाही बाय. हा, तुझ्या जिम मध्ये ना खरं हा. तुझ्या जिम मध्ये तू फक्त हात लावू नका